नमस्कार मंडळी. तर नंबर 1, थंडीच्या दिवसात गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्यास तुमच्या शरीराला उष्णता मिळते. नंबर 2, ज्या महिला गरम दुधासोबत जिलेबी खातात त्यांना भूक नेहमीच चांगली लागते. नंबर 3, अन्न खाल्ल्यानंतर लगेचच झोपणाऱ्या महिला लवकर वृद्ध होतात, त्यामुळे जेवण केल्याबरोबर लगेचच झोपू नये. नंबर 4, गुळाचे सेवन करणाऱ्या महिलांना थकवा जाणवत नाही आणि त्यांची ऊर्जाही अबाधित राहते, तेव्हा गुळाचे सेवन नक्की करा. नंबर 5, खाज येत असलेल्या जागेवर कांद्याचा रस लावल्याने खाज सुटण्यापासून खूपच आराम मिळतो. नंबर 6, जगातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे शेवगा, ज्यामध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम, केळीपेक्षा 3 पट जास्त पोटॅशियम आणि मांसाहारपेक्षा दुप्पट प्रमाणात प्रोटीन असते, त्यामुळे ही भाजी नक्कीच खा. नंबर 7, दररोज मूठभर फुटाणे आणि गूळ खाण्याचे फार फायदे आहेत. आपल्याला फार फायदे होतात, यामुळे कॅल्शियम वाढते आणि फुटाण्यांचे सेवन फायद्याचे आहे. रोज थोडासा गूळ आणि मूठभर फुटाणे खाल्ल्याने हृदयाच्या संबंधित समस्या दूर होतात. नंबर 8, तूप खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुपामुळे त्वचा मुलायम राहते, तसेच वात, पित्त कमी होते, दृष्टी चांगली राहते. नेहमी तूप खाल्ल्याने अन्न पचनास मदत होते. तुपामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच तूप मेंदूसाठी उत्तम टॉक्सिन समजले जाते. नंबर 9, तांदूळ जास्त प्रमाणात आहारात घेतल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हानिकारक ठरतो, कारण तांदळामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त राहते. नंबर 10, दररोज सफरचंद खाल्ल्याने मेंदूचा विकास चांगला होण्यास मदत होते, तसेच हृदयासाठी पण सफरचंद युक्त ठरते. आपल्या त्वचेसाठी सफरचंद चांगले काम करते. शरीरात भरपूर ऊर्जा तयार होऊन आपण आपले कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. नंबर 11, जी व्यक्ती डोळ्यात सुरमा घालून झोपते त्यांच्या डोळ्यांची दृष्टी सदैव तेजस्वी राहते, त्यामुळे हे नक्की करून पहा. नंबर 12, बकरीच्या दुधासोबत पिस्ता खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही, हे 99% लोकांना माहीतच नाही आहे. नंबर 13, ज्या मुलांचे डोळे भुरे असतात त्यांचा मेंदू खूप तीक्ष्ण असतो, ते मुलं खूप हुशार राहतात. नंबर 14, तुमची थुंकी घट्ट झाली असेल तर ते तुमच्या ताकद नसल्याचे लक्षण आहे, त्यामुळे लगेचच फळं वगैरे खायला सुरुवात करा. 15, अंगात विचित्र वेदना होत आहेत, केस अकाली पांढरे होत आहेत, हे टाळण्यासाठी शुद्ध गाईचे तूप खा. नंबर 16, रिकाम्या पोटी तहान लागली तर लगेच पाणी पिऊ नका, अगोदर थोडासा गूळ खा आणि मगच पाणी प्या. नंबर 17, नेहमी तरुण आणि उत्साही दिसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्या. हा साधा उपाय तुम्हाला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास खूप मदत करेल. नंबर 18, जर बोटे मोडण्याच्या सवयी तुम्हाला असतील तर त्या व्यक्तीचे सांधे कमजोर होतात, त्यामुळे बोटे मोडणं शक्यतो टाळा. नंबर 19, कधीही जोराने शिंकू नका, कारण यामुळे काय होऊ शकते, कानाचा पडदा फाटू शकतो, त्यामुळे हळू शिंकायचं. नंबर 20, काळ्या ओठांना गुलाबी आणि मुलायम बनवण्यासाठी रात्री झोपताना ओठांवर दही लावून झोपा. नंबर 21, ज्या स्त्रिया पायात चांदीची पायघोळ घालतात त्यांच्या वेदनांचा समस्येपासून मुक्ती मिळते आणि त्यांची हाडे मजबूत राहतात. नंबर 22, हृदयाचे ठोके शरीरात रक्ताची कमतरता झाल्याने हृदयाचे ठोके जलद पडू लागतात, यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. नंबर 23, तोंडात चिमूटभर काळे मीठ घालून चाखल्याने हृदयविकाराचा झटका येत नाही. नंबर 24, जर हृदयाचे ठोके वाढले तर रिकाम्या पोटी कांद्याचा रस मधात मिसळून खा, याने खूप फायदा होईल. नंबर 25, शरीरात रक्त कमी झाल्याने पचन खालावते, कधीकधी कोणत्याही कारणास्तव मळमळ सुद्धा होऊ शकते. नंबर 26, जंक फूड किंवा मग अतिरिक्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील
अतिरिक्त जी चरबी आहे ती वाढते. तसेच मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक गंभीर आजारसुद्धा आपल्याला होऊ शकतात. नंबर 27, पुरणपोळी करताना कणिक आणि पुरण एकसारखंच असावं, म्हणजेच पुरण आणि कणकेची कन्सिस्टन्सी एकसारखी असावी. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कणिक मळून झाल्यावर पुरणपोळी करायच्या आधी एका पसरट भांड्यात घेऊन तेल आणि पाणी लावून कणिक परत एकदा व्यवस्थित मिसळून किंवा तिंबून घ्यावी. यामुळे पुरणपोळी हवी तशी पातळ लाटता येते आणि पुरणही बाहेर येत नाही. नंबर 28, ताण कमी करण्यासाठी पाय गरम पाण्यात ठेवणे. दिवसाचा थकवा जातो याने आणि मनसुद्धा प्रसन्न होते. नंबर 29, जेवणानंतर लगेचच झोपणे टाळा. यामुळे पचन नीट तर होतच नाही आणि अजीर्ण होते आणि हळूहळू वजन वाढण्यास सुरुवात होते. नंबर 30, आवळा खाल्ल्याने शरीरात कर्करोगांच्या पेशींची वाढ व प्रसार होत नाही, तसेच कॅन्सरपासून सुद्धा बचाव होतो. नंबर 31, काम करताना कोमट पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीर स्वच्छ होते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी कोमट पाणी नक्की प्या. नंबर 32, जर तुमचं पोट दुखत असेल ना तर शिळ्या तोंडी दही खा. याने तुमच्या पोटाला खूपच आराम मिळेल. नंबर 33, लूज मोशनचा त्रास होत असेल ना तर लगेचच तांदळाचे पाणी करून प्या. तुम्हाला याने नक्कीच आराम मिळेल. नंबर 34, जर BP वाढला असेल तर सकाळी शिळी भाकरी दह्यात टाकून खा. पण एक लक्षात ठेवा, त्यात मीठ घालू नका, त्याने खूप फरक पडतो. नंबर 35, तुमची त्वचा जर कोरडी पडत असेल तर त्यावर शेंगदाण्याचे तेल लावा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहील. नंबर 36, सकाळी काकडी खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित होण्यास मदत होते, तेव्हा सकाळी काकडी नक्की खा. नंबर 37, ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी ऊसाचा रस आवर्जून प्यावा. याने पचनशक्ती नक्कीच बरी होईल. नंबर 38, रोज रात्री लघवी करून झोपा. लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही, त्यामुळे या गोष्टीवर नक्की लक्ष ठेवा. नंबर 39, सर्दी खोकला जर थांबत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे आणि चिमूटभर केसर कपाळ व छातीवर चोळावे. याने सुद्धा आराम पडेल. नंबर 40, ऊसाचा रस पिल्याने उचकी लागलेली थांबते. तेव्हा जर खूप जास्त प्रमाणात उचकी लागलेली असेल तुम्हाला तर ऊसाचा रस नक्की प्या. नंबर 41, मुळ्याचा रस पिल्याने पोटातील दगड तयार होणे थांबते. जे कधी कधी पोट कडक होते ना ते थांबून जाते. नंबर 42, रक्त कमी झाल्याने डोकेदुखी तसेच छातीत दुखण्याची समस्या जाणवू लागते, त्यामुळे ह्यावर लक्ष नक्की द्यावे. नंबर 43, सलग 15 दिवस रोज डाळिंबाचे सेवन केल्याने पाय दुखणे दूर होते. रोज डाळिंबाचे सेवन केल्यास सांधे आणि हाडाचे दुखणे सहज कमी होऊ शकते. याशिवाय दररोज डाळिंबाचा रस पिणे हे शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरेल. नंबर 44, पालकाची सुकी किंवा पातळ भाजी बनवताना त्यामध्ये चिंच किंवा लिंबू आणि थोडासा गूळ टाकावा. यामुळे काय होते, पालकाचा जो उग्रपणा आहे तो निघून जातो. त्याचबरोबर पालकाच्या भाजीमध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकावे. यामुळे पालकाची भाजी चवीला अप्रतिम लागेल. नंबर 45, आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते आणि संसर्गजन्य आजारांपासून त्याचा बचाव होतो. नंबर 46, रात्री लघवी करणाऱ्या मुलांना खजुराचे दूध उकळून द्यावे. यामुळे रात्री लघवी करणे तुमचे मुलं बंद करतील. नंबर 47, जेवण शांतपणे आणि नीट चावून करा. यामुळे अन्न पचायला सोपे जाते आणि शरीराला पूर्ण पोषण मिळते. नंबर 48, व्हिटॅमिन D समृद्ध पदार्थाचे सेवन केल्याने त्वचा चमकदार राहते. नंबर 49, कॉफी पावडर मध्ये 2 चमचे कोरफड मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम होईल आणि त्वचेवरील जे डाग आहेत तेही दूर होतील. नंबर 50, ज्या लोकांना अशक्तपणा किंवा मग मूळव्याध सारख्या समस्या आहेत ना त्यांनी वांग्याची भाजी खाऊच नये. नंबर 51, उन्हामुळे किंवा इतर काही कारणांनी
अंगाची आग होत असेल तर चंदनाचा लेप अंगावर लावा, याने लगेच थंडावा जाणवेल. नंबर 52, जास्त टेन्शन घेतल्याने रक्त घट्ट होऊन रक्तामध्ये गुठळ्या होऊ लागतात. ब्लॉकेज तयार होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नंबर 53, चहा आपल्या शरीरात पित्त तयार करतो, त्यामुळे आपले शरीर अन्न पचवणे थांबवते, त्यामुळे चहा कमीत कमी प्या. नंबर 54, कलिंगडच्या बिया खाल्ल्याने कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी होतो, त्यामुळे शक्य होत असेल तर खायच्या. नंबर 55, मुगाच्या डाळीचा आहारात समावेश खूप फायदेशीर असते, कारण यामधील लोह, प्रोटीन, फॉस्फरस, पोटॅशियम असे अनेक गुण मुगाच्या डाळीमध्ये असतात. मुगाच्या डाळीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे पचन सुधारते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.